इचलकरंजी महापालिकेची विशेष सभा आज आयोजित करण्यात आली। या सभेत आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आल्यानंतर वादळी चर्चेला सुरुवात झाली। शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करावं असा प्रस्ताव सत्तारूढ गटाकडून मांडण्यात आला होता। मात्र विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी या ठरावावर आक्षेप घेत शहराच्या विकासासाठी खासदार धैर्यशील माने यांचंही योगदान महत्त्वाचं असल्याचं सांगितलं। खासदार माने यांच्या प्रयत्नांमुळे निधी उपलब्ध झाला असून त्यांच्याही अभिनंदनाचा समावेश ठरावात करावा अशी मागणी त्यांनी केली। यावरून सभागृहात सुमारे पाऊण तास खडाजंगी झाली। दोन्ही बाजूंनी जोरदारपणे बाजू मांडण्यात येत असल्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनलं होतं। चर्चेदरम्यान अनेक सदस्यांनी विकास कामांसाठी सर्वपक्षीय सहकार्याची गरज व्यक्त केली। शहराच्या प्रगतीसाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे काम करणं आवश्यक असल्याचं मत मांडण्यात आलं। अखेर सामोपचारानं तोडगा काढत सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, आमदार राहुल आवाडे, खासदार धैर्यशील माने, आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील आणि आयुक्त पल्लवी पाटील यांचं अभिनंदन करण्यावर एकमत झालं। त्यामुळे सभागृहातील तणाव निवळला। दरम्यान येत्या 8 मार्चला जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला। महिला सक्षमीकरण, आरोग्य तपासणी शिबिरं, स्वयंरोजगार मार्गदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असलेला महिला महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला। या पार्श्वभूमीवर नगरसेविकांनी आयुक्त पल्लवी पाटील यांचं विशेष अभिनंदन केलं। निधीअभावी कोणताही कार्यक्रम रखडू दिला जाणार नाही असं महापौर उदय धातुंडे यांनी स्पष्ट केलं। सभेत शिक्षणासंदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आला। महापालिका शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना घरफाळ्यातील संयुक्त करात 5% सवलत देण्याचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला। सदस्यांनी शाळांच्या दर्जावाढीची आवश्यकता अधोरेखित करत पायाभूत सुविधा, डिजिटल शैक्षणिक साधनं आणि गुणवत्तापूर्ण अध्यापन यावर भर देण्याची मागणी केली। एकूणच विशेष सभेत राजकीय चढाओढीचं वातावरण असलं तरी शेवटी सर्व सहमतीनं महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। विकास निधीचा प्रभावी वापर, महिला सक्षमीकरण आणि शिक्षण वाढ या मुद्द्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्यानं शहराच्या सर्वांगीण प्रगतीचा मार्ग मोकळा होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला।